खर तर प्रचंड शिवभक्त आणि भक्ती इतकी प्रखर की माझ्या शिवाशिवाय, माझ्या शिवशंकराशिवाय इतर कोणत्याही देवाचं दर्शन म्हणजे मला दुर्लभच. मी ते कधीच करणार नाही हा ठाम निश्चय. आणि अशा वेळेला नरहरी सोनार आपल्या कार्यात मग्न असताना पंढरपुरामधील एक सद्गृहस्थ त्यांच्याकडे आले. त्यांना म्हणाले, सोनार दादा ऐका ना, माझा एक विठ्ठलाला नवस केला होता आणि त्या नवसाच्या रूपाने मला श्री विठ्ठलाला एक कमरपट्टा द्यायचा आहे. तर हा सोन्याचा कमरपट्टा आपण बनवून द्यावा अशी माझी इच्छा आहे. नरहरी सोनार म्हणाले, नक्की बनवेन, पण माझी एक अट आहे. मी शिवभक्त आहे आणि माझा शिवशंकर सोडून मी कुठल्याही देवाचं दर्शन घेत नाही. त्यामुळे त्या कमरपट्ट्याचं माप मात्र तुम्हाला जाणावं लागेल. अरे अच्छा, असं आहे का? ठीक आहे, मी माप घेऊन येतो, पण तुम्ही बनवून द्यावं एवढीच इच्छा. आणि त्यानंतर सद्गृहस्थ पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या चरणी गेले. विठ्ठलाच्या कमरेचं माप त्यांनी घेतलं आणि ते माप घेऊन पुन्हा नरहरी सोनार यांच्याकडे आले. सोनार दादा, हे कमरेचं माप, याप्रमाणे आपण मला कमरपट्टा द्यावा ही विनंती. नरहरी सोनार यांनी त्या मापाप्रमाणे कमरपट्टा बनवायला सुरुवात केली. कमरपट्टा बनला आणि त्यांनी त्या गृहस्थाकडे तो सुपूर्द केला. ते सद्गृहस्थ पुन्हा एकदा विठ्ठल मंदिरात गेले आणि आपला नवस फेडण्याकरता विठ्ठलाच्या कमरेला कमरपट्टा बांधू लागले. अरे छा, पण हे काय, कमरपट्टा तर ढिला होऊ लागला. तोच कमरपट्टा घेऊन पुन्हा एकदा तो गृहस्थ सोनार दादाकडे दारात आला. अहो सोनार दादा, हे काय केलं? अहो माप तर मी दिलं होतं, पण कमरपट्टा ढिला होऊ लागलाय, पुन्हा एकदा करावं. आणि आता तरी तुम्ही चला आणि तुम्ही स्वतःच्या हाताने कमरेचं माप घ्या. नाही नाही, हे शक्य नाही, तुम्ही पुन्हा एकदा माप घेऊन या. सद्गृहस्थ नाही लजले, पुन्हा एकदा विठ्ठल मंदिराकडे गेला आणि पुन्हा कमरेचं माप घेऊ लागला. आता मात्र अतिशय तंतोतंत माप घेऊन तो गृहस्थ पुन्हा एकदा नरहरी सोनार यांच्याकडे आला. सोनार दादा, आता तरी नीट बनवून द्या, माझी खूप धावपळ होते. नरहरी सोनार म्हणाले, तुम्ही देताय ते मापच मी करतोय, तो ढिला झाला त्याला मी काय करू, पण ठीक आहे, मी पुन्हा बनवतो. पुन्हा एकदा नरहरी सोनार तो कमरपट्टा बनवू लागला आणि पुन्हा एकदा त्याच मापानुसार कमरपट्टा बनवला गेला. गृहस्थ तो कमरपट्टा घेऊन पुन्हा एकदा विठ्ठल मंदिराकडे निघाले. मनात इच्छा एकच होती की आता तरी कमरपट्टा नीट व्हावा. पुन्हा एकदा कमरपट्टा कमरेला बांधू लागले. तो पाहत होता काय, कमरपट्टा होईनाच, घट्ट होऊ लागला. आता मात्र गृहचा संयम सुटला. रागाने ते गृहस्थ सोनार दादांकडे आले. नरहरी सोनार म्हणाले, अहो काय करताय दादा, माझी किती धावपळ होते, तुम्हाला कळतंय का? मी एकदा यायचं. नरहरी सोनार म्हणाले, दादा मी तरी काय करू, माझा निश्चय आहे, माझा नियम आहे की मी शिवमंदिराशिवाय कुठल्याच मंदिरात जात नाही. पण ठीक आहे, आता तुम्ही म्हणताच आहात तर मी येतो तुमच्या बरोबर. मात्र एक काम करा, माझा नियम आहे की माझ्या शिवाशिवाय, माझ्या शिवशंकराशिवाय मी कोणत्याच देवाचं मुख पाहत नाही. माझ्या डोळ्यावर तुम्ही पट्टी बांधा आणि मला मंदिरात घेऊन चला, एवढीच विनंती आहे. आणि त्या सद्गृहस्थाना मग नरहरी सोनार यांचे डोळे बांधले. कारण एकच होतं, नरहरी सोनारचा नियम होता की त्यांच्या शिवशंकराशिवाय, भोळ्या शंकराशिवाय ते कोणाचंच मुख, कुठल्याच देवाचं मुख पाहू इच्छित नव्हते. आणि मग अशा अवस्थेत ते त्यांना विठ्ठल मंदिरात घेऊन गेले. विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर देवाचं मुख न पाहता त्या सद्गृहस्थांनी श्री विठ्ठलाची कटी सोनार दादांना दाखवली. नरहरी सोनार कमरेचं माप घेऊ लागले आणि माप घेता घेता ते आश्चर्यचकित झाले आणि वळून पटकन त्या गृहस्थांना म्हणाले, अहो काय दादा, मला कुठे आणले तुम्ही? माझ्या डोळ्यावर पट्टी असली म्हणून काय झालं?
मी माझ्या देवाचं शंकराचं रूप ओळखू शकत नाही? तुम्ही विठ्ठलाची कंबर सांगून शिवपिंडीचं माप घ्यायला लावताय मला? गुलसवड्यावर नाही दादा, हे खऱ्या अर्थाने विठ्ठल मंदिर आहे. समोर पांडुरंग उभा आहे, त्याच्याच कमरेचं माप मी तुम्हाला घ्यायला सांगतोय. माझ्यावर विश्वास ठेवा. नाही नाही, मी परत एकदा पाहतो. पुन्हा एकदा कमरेचं माप घेऊ लागले नरहरी सोनार दादा. आणि पुन्हा तेच, त्यांच्या हाताला शिवपिंडी लागू लागली. आता मात्र संयम सुटला. काय सांगताय गृहस्था? अहो, ही शिवपिंडी आहे. तुम्ही मला फसवत आहात. माझ्या डोळ्याला पट्टी बांधून तुम्ही विठ्ठल मंदिराऐवजी मला चक्क शिवमंदिरात आणले. मला खरं सांगा, आणि माझी खात्री आहे, माझ्या शिवाला मी ओळखणार नाही असं होणार नाही. माझ्या शिवाला मी बघणार, माझ्या शंकराला मी पाहणारच. माझ्या डोळ्याची पट्टी काढा, मला माझ्या शंकराला पाहायचंय. सद्गृहस्थाने डोळ्याची पट्टी काढली आणि समोर पाहतात तर काय, साक्षात पांडुरंग उभा. पण हे काय? अरे हा तर विठ्ठल, अरे हा तर शिवशंकराची पिंडी. काय चाललंय काही कळेना. दोघंही नतमस्तक झाले आणि खऱ्या अर्थानं रई सोनार पांडुरंग चरणी लीन झाले. तेव्हा क्षमा करा, क्षमा करा. तुम्ही सर्व व्यापी आहात, तुम्ही सर्व साक्षी आहात, याचा मला अंतर्भाव दिलाय. माऊली, आजपासून मी तुझा झालो. माऊली, मी तुझा झालो.